प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकीकडे टप्पा अनुदानाचं आता आंदोलन सुरू झालेलं आहे, यापूर्वी तुम्ही आंदोलन केलं। अनिल परब यांनी जे विधान केलं या विधानाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, निलंबनाची मागणी तुम्ही करता? अनिल परब यांचा तीव्र शब्दात धिक्कार करतो। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे। हा महाराष्ट्र त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना मानणारा पाईक असणारा महाराष्ट्र आहे। आणि जर स्वतःची तुलना त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांशी होणार असेल तर ते महाराष्ट्र कदापि खपवू घेणार नाही। कारण छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी झाला आणि माझा छळ हा पक्ष बदलण्यासाठी होतोय। म्हणजे संभाजी महाराजांशी तुलना करण्याची अवकात आहे का अनिल परबची? त्यामुळे त्याचा आम्ही धिक्कार केला, त्यांनी माफी मागावी अशा प्रकारची आमची आग्रही मागणी आहे। आणि दुसरं, राज्यपाल हे संविधानिक प्रमुख पद आहे राज्याचे प्रमुख म्हणून, आणि अशा राज्यपालांच्या अभिभाषणाच्या बाबतीत अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात अशा प्रकारची असंसदीय किंवा घाणेरडी भाषा या ठिकाणी या सभागृहात शोभणारी नाही। आणि म्हणून अनिल परबांनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी करून त्यांचा आम्ही निषेध केला, धिक्कार केला। एक अर्थी भाजपचा औरंगजेब म्हणून अशी तुलना करतायत असं सुद्धा बोललं जात आहे, याला विरोध असेल कायम? नाही, औरंगजेबी प्रवृत्तीच झाली नाही त्या ठिकाणी। अनिल परब ज्या आविर्भावात बोलतायत त्या औरंगजेबी प्रवृत्तीतनं दिसून येते। पण आता पुढची भूमिका नेमकी काय असणार? कारण त्यांनी असं पण म्हटलं की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळ्यांना मागे लावणार। सगळ्या सभागृहामध्ये अनिल परब यांच्या निलंबनाची आम्ही मागणी करणार आणि अनिल परबवर कडक कारवाई करावी तर मागावी लागेल। छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा अनिल परब मोठा नाही किंवा कोणीच मोठं नाही। या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत कुणाचंही आम्ही ऐकणार नाही, सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांचा आदर सन्मान याला छेडछाड करण्याचा कोणाला अधिकार नाही। अबू आझमी नंतर आता अनिल परबांचा नंबर लागेल, त्यांचं निलंबन होईल। अबू आझमीपेक्षा खतरनाक ही प्रवृत्ती या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्वतःलाच संभाजी महाराज समजणं हा कुठला अहंकार, हा कुठला माज, त्याच्यामुळे अनिल परबांचा मी धिक्कार करतो। त्याच्याशी बातचीत केल्याबद्दल तर अनिल परबांचा धिक्कार करतो असं म्हणतात प्रवीण दरेकर आणि निलंबनाची मागणी कायम ठेवणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।